आता बातमी आहे पुण्यातून। मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरनं हनुमान टेकडीवरती फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याच्या धाकानं लुटण्यात आले। चोरट्यानं तरुणीचे 1 लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली आहे। हनुमान टेकडी परिसरामध्ये अलीकडच्या काळामध्ये घडलेला हा तिसरा प्रकार आहे। या प्रकरणी तरुणीनं डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे, त्यावरनं गुन्हा दाखल झालाय। ही घटना 4 जानेवारीला दुपारी 2च्या सुमारास घडली आहे। तरुणी मित्रासोबत हनुमान टेकडी परिसरामध्ये फिरायला गेलेली होती आणि त्यावेळी चोरट्यानं दोघांना धमकावून शिवीगाळ केली। त्यानंतर एकानं कोयत्याचा धाक दाखवून तरुणीला मारहाण केली आणि तिच्या गळ्यामधली 1 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली। आता ह्यावरती पुणे पोलिसांनी 3 आरोपींना पकडत 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे। त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे। त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते। चेन स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे, असा आमच्याकडे आधीपासून 3 गुन्हे 2024 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते। यावर्षी 4 तारखेला अशी एक घटना घडली। आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे, सीनियर PI गिरीश निंबाळकर मॅडम, क्राइम PI राऊत साहेब आणि त्याचा जे DB पथक आहे, त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याकामी 2-3 टीम्स तयार केल्या। त्या टीम्सने एका टीमने CCTV तपासले, एका टीमने ह्युमंटवर काम केला। अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुन्हा त्यांनी 24 तासामध्ये उघडकीस आणला आणि त्यात आम्हाला 2 जे आरोपी आहेत ते मिळाले। एक स्वप्नील शिवाजी डोंबे, जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा, त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी, हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे। हा दोघांनी हे 4 गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडून 4 गुन्ह्याचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास 4 तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टी उर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे, कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता। असे प्रकारचा एक प्रिव्हेन्शन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे।